मध्ये आपलं स्वागत आहे। रेशन दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, काँग्रेस आणि भाजप नेत्याचे समर्थन। कर्नाटक राज्य सरकारी स्वस्त रेशन दुकानदार संघाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून न्याय द्यावा अशी मागणी केली। येथील कन्नड साहित्य भवनात झालेल्या रेशन दुकानदारांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसच्या ग्रामीण अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर आणि ग्रामीण बेळगावचे आमदार संजय पाटील उपस्थित होते। कर्नाटक सरकारने बीपीएल कार्डधारकांना 1 रुपया किलो दराने 30 किलो तांदूळ देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। यासाठी वितरण व्यवस्था व पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे। सरकारचा हेतू चांगले आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार दुकानदारांनी यावेळी केली। यावेळी मेळाव्याला मार्गदर्शन करताना आमदार संजय पाटील ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಈ ವಿಷಯ ಬಗ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ನನಗೂ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದಾರೆ। ತಾವು ಯಾರು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಯಾರು ಮುಖಂಡರಿದ್ದಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ತಮ್ಮ ಏನೇನು ವಿಚಾರಗಳಿದಾವು ಏನು ತೊಂದರೆಗಳಿದಾವು ತಾವೆಲ್ಲ ಈಗಾಗಲೇ ಮತ್ತೆ ಹೇಳಿದ್ದೀರಿ। ನಾನು ಕೂಡ ಭೇಟಿಯಾದಾಗ ಒಂದು ವಿಷಯ ಹೇಳಿದ್ದೆ, ಬಿಜೆಪಿ ಇರ್ಬೋದು ಯಾವ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಆ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೋ ಒಂದು ಯೋಜನೆ ಜನರಿಗೆ ಅದರದ ಲಾಭ ಸಿಗಲಿ ಅಂತ ತಂದಿದ್ದಿರ್ತದೆ। ನಾ ಒಂದು ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮೊನ್ನೆ ನಮ್ದು ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಯೋಜನೆ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ನಾ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ಒಳ್ಳೆ ಯೋಜನೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಬಡವರಿಗೆ ಲಾಭ ಕೊಡುವಂತ ಯೋಜನೆ। ಆದ್ರೆ ಆ ಯೋಜನೆ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡೋದ ಕೆಲಸ ಅಧಿಕಾರಿಗಳ, ಆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಪ್ಪು ಮಾಡ್ರೆ ಅದು ಸರ್ಕಾರಿಗೂ ಹೆಸರು ಕೆಟ್ಟ, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಮುಖಂಡರು ಇರ್ಬೋದು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಇರ್ಬೋದು ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಬಯೋದ ಕೆಲಸ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಈ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದೆ, ಅವರು ಶಕ್ತಿ ಹಚ್ಚಬೇಕು, ನಾನು ಕೂಡ ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕ ಅಂತ ಶಕ್ತಿ ಹಚ್ಚಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತನ್ನ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ಒಂದು ಒತ್ತಡ ಇಲ್ಲಿ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿ ಜನರ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಮಾಡಿ ನೀವು ಏನಾದ್ರು ಮಾಡ್ರಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಇದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಜನ ಇದು ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಯೋಜನೆ ಮುಖಾಂತರ 30 ಕಿಲೋ ಅಕ್ಕಿ ಅಲ್ಲಿ ಮುಟ್ಸ್ಬೇಕಂತ, ಒಂದಂದ್ರೆ 50 ಕೆಜಿ ಚೀಲ ಕುಡಿಯೋಕ 48 ಕೆಜಿ ಕೊಡ್ತಾರೆ, ಆ 2 ಕೆಜಿ ಮತ್ತೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಆಗಬೇಕು, ಆಮೇಲೆ ತಿರುಗಿ ಅವ್ರು ನಿಮ್ ಕಡೆ ಬರೋರು ಅದ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಬೇರೆ, ಆಮೇಲೆ ಮತ್ತು ಜನರಿಗೆ 30 ಕೆಜಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಅವರೇ ಹೇಳೋಲ್ಲ। निम्न हा दिवस ಹೇಳಿದ್ದೇನೆ, मी त्या दिवशी अगदी स्पष्ट बोललेला आहे, मला पक्ष नाही, मी निवडणूक तेवढे पक्ष मी सगळ्यांचा, आणि जेपर्यंत आम्हाला देवाच्या आशीर्वादाने खुर्च्या मिळालेल्या असतात चांगलं काम करूया, नाहीतर वरती गेल्यावर हिशोब घेतला जातो काय केला। त्यामुळे मला काही पक्ष नाही, माझी चुकीची भी कल्पना होती की रेशन दुकानदार राजकारण करतात, गावात नुसतं त्यांचं राजकारण चालू असतं। माझ्या डोक्यात चुकीचं होतं, तुम्ही भेटल्यानंतर कळालं बाबा तुमचं बी दुखणं अवघड जागेचं, त्यामुळे ह्या अवघड जागेच्या दुखण्याला आम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर थोडंफार तुम्हाला मी विनंती करतो, तो बीजेपीचा आहे, तो काँग्रेसचा आहे, तो समितीचा आहे, तो अगोदर तुमचा हे डोक्यात ठेवा, नाहीतर ते बीजेपीचा आहे म्हणून जायचं नाही किंवा काँग्रेसचा आहे म्हणून जायचं नाही, समितीचा आहे म्हणून जायचं नाही। मी एक उदाहरण सांगतो, रेशन दुकानात एक आज बेळगाव तालुक्यात तुरमुरीत आहे, उचगावात आहे, त्याचे मालक वेगवेगळे आहे तुम्ही, पण आज सामान काय ठेवता, गहू असते, साखर असते, रॉकेल असते, तांदूळ असते, फक्त बोर्ड काय वेगळा असते। तसं बीजेपी काँग्रेस आणि समिती बोर्ड वेगळे आहेत, सगळं माल तेच आहे। त्यामुळे त्यात मी चांगलं वाईट असते, एखादा रेशन दुकानदार त्यात आमच्या 100% प्रामाणिक नसतील, काही लोक थोडंसं रॉकेल मध्ये काय दुसरं मिक्स करायचं, जरा वजन वाढवायला मिक्स करायचं, तसं राजकारणात मी चांगले वाईट लोक आहेत, ते तुम्ही बघा, त्याच्यावर मी बोलणार नाही। पण माझी विनंती एवढीच आहे, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे, सरकार अधिकाऱ्यांना तुमच्यावर काय कायदा लादू देणार नाही। सरकारने जी योजना आणल्या, आम्ही सरकारच्या तिथं असलेले मुख्यमंत्री आहेत, त्या संबंधित आमचे आहार मंत्री आहेत, त्यांना भेटू, त्यांना विनंती करू, ते सुद्धा जनप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ही अन्नभाग्य योजना गरिबांना मिळावी या भावनेने केलेली योजना आहे। त्यामुळे ते तिथं बसून काहीतरी वेगळं घडावं अशी त्यांची इच्छा नसणार, पण अधिकारी आपलं काहीतरी वजन तुमच्यावर लादत असतील, आणि ह्या बाबतीत रेशन दुकानांना काय त्रास होत असेल रात्रीला पूर्वी माहिती नव्हतं म्हणून मी फार चुकीच्या कल्पनेत होतो। आधी फर्स्ट मी रेशन दुकानदारांना सांगितलं, मला माहिती नव्हतं तुमचं बी काहीतरी आत्म दुखणं आहे म्हणून, तुम्ही सांगितलं बरं झालं। ते आता ह्यांचं बी अधिकाऱ्यांचा आभार मानतो, कमीत कमी तुम्ही आमच्याकडे आला तर आम्हाला सांग, एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टरकडे जाऊन आजार सर्व स्पेशालिस्टकडे कॅन्सरच्या आजाराला जाऊ, तुम्ही काय करताय, कॅन्सरच्या ट्रीटमेंट करणाऱ्याला म्हणताय जरा प्लास्टर लावची, तो काय करणार, तुमचा आमदार
त्यांच्याकडे जाऊन तुमचे जर काय अडीअडचणी सांगितला तर आमच्या सुद्धा लक्षात येणार आहे. तुम्हाला अगदी खात्री आणि मला काय वाटतं ते करायला हवं. अधिकारी कोण तुमच्या दुकानावर ऍक्शन घेणार नाही ह्या विषयाबाबतीत आम्ही अगदी. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व भाजपाचे आमदार संजय पाटील आणि काँग्रेसच्या ग्रामीण अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केल्याने हा एक चर्चेचा विषय झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर दुकानदारांनी घोषणाबाजी करून सारा परिसर दणाणून सोडला. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕೆಟ್ಟ ಹೆಸರು ಬರಬಾರ್ದು. ಸೊ ಯಾಕಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಮಾಡ್ಬೋದು, ಬಿಜೆಪಿನವರು ಮಾಡಿ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ನ್ಯಾಯಬೆಲೆ ಅಂಗಡಿ ಮಾಲೀಕರ ಪರವಾಗಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಯೋಜನೆ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಫುಡ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಆಕ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಈ ಒಂದು ಬಡ ಜನರಿಗೆ ಬಿಲೋ ಲೋವರ್ ಪಾವರ್ಟಿ ಲೈನ್ ಇದ್ದವ್ರಿಗೆ ಇದರ ಒಂದು ಪ್ರಯೋಜನ ಆಗಲಿ ಅಂತ. ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಆಗೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಅನ್ಯಾಯ ಆಗಬಾರ್ದು, ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರು ಬರಬೇಕು. ಅಧಿಕಾರಿಗಳು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದ ಕೊಂಡಿ ಅಂತ ನೀವೇನು ಇವತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಇದನ್ನ ನಿಭಾಯಿಸಿ ಈ ಒಂದು ಏನು ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈಗ ಮಾಲ್ ಎತ್ತೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಾಲ್ ಎತ್ತೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು बेलगावमध्ये आपलं स्वागत आहे. जय भीम ऑटो संघटनेच्या वतीने मीटर सक्ती विरोधात मोर्चा. कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली असलेल्या जय भीम ऑटो रिक्षा मालक चालक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने आणि आरटीओने आदेश काढून रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे रिक्षा भाडे घ्यावे, आपापल्या रिक्षाला डिजिटल मीटर बसवून घ्यावे, न होऊन दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी एन जयराम यांनी सुचविले होते. पण रिक्षा चालकांना हे मीटर बसविणे खर्चाचे तसेच मीटरचा पुरवठा व्यवस्थित नसल्याने दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा प्रथम आरटीओनी किलोमीटरचा दर ठरवून द्यावा तसेच शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात महापालिकेचा भाग पाडावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮೀಟರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಮೀಟರ್ ರಿಪೇರಿ ಮಾಡುವಂಥ ಜನ ಇಲ್ಲ. ಈಗ ಇನ್ನೂ 15 ತಾರೀಕಿಂದ ಮುಂಚಿನಿಂದ ಡಿಸಿ ಸಾಹೇಬರು ಚೆಕಿಂಗ್ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಮೀಟರ್ ರಿಪೇರಿ ಮಾಡಬೇಕಂತಂದರೆ ಕಮ್ಮಿ 6 ತಿಂಗಳು ಬೇಕು. ಹಳಿ ಮೀಟರ್ ರಿಪೇರಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ 6 ತಿಂಗಳು ಬೇಕು. ನೀವು 6 ತಿಂಗಳು ಮೀಟರ್ ರಿಪೇರಿ ಮಾಡೋರಿಲ್ಲ, ನೀವು ಇವತ್ತೇ ಮೀಟರ್ ಚಾಲೂ ಮಾಡೋಂತಂದ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. 6 ತಿಂಗಳು ಕಾಲಾವಕಾಶ ಬೇಕು. ಆಮೇಲೆ ನಾವು ಮೀಟರ್ ಚಾಲೂ ಬಗ್ಗೆ ನಮ್ದು ಏನೂ ತಕರಾರಿಲ್ಲ. ಟೆಂಪೋ, ಮಿನಿ ಡೋರು, ಲಕ್ಸರಿ 14 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಬೇಕು. ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ಮೀಟರ್ ಚಾಲೂ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಬೇಡಿಕೆ ಅದರಿಂದ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತೆ? ಎಲ್ಲಿಂದರೆ ಅವ್ರು 5 ಸೀಟ್ ರೂಪಾಯಿ ಹೊಡಿತಾನೆ, ನಮಗೂ 20 ರೂಪಾಯಿ ಮಿನಿಮಮ್ ಕೊಟ್ಟು ಯಾರು ಗಾಡಿ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಅದು ಹೊರಗೆ ಯಾವಾಗ ಹೋಗ್ತೈತಿ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಅವ್ರು ಹೊರಗೆ ಹೋಗಬೇಕು, ನಾವು ಮೀಟರ್ ಚಾಲೂ ಮಾಡಬೇಕು. ಓಕೆ ಸರ್, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳಿ? ಬಸವರಾಜ್ ಅವರು, ಜೆ ಬಿ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅಧ್ಯಕ್ಷ. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवरील केसेस मागे घ्याव्यात, शेतकरी संघटनेची मागणी. खानापूर अरण्य खात्याच्या वतीने गोल्याळी गावातील शेतकऱ्यांवर सरकारी जमीन बळकावण्याचा आरोप करून त्यांच्यावर केसेस दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे. पण या शेतकऱ्यांनी गेल्या 40 वर्षापासून या जमिनीमध्ये पीक पाणी घेऊन आपला उदरनिर्वाह चालविला आहे. तेव्हा या जमिनीचे ते हकदार आहेत. त्यासाठी त्यांच्यावरील केसेस मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा. तसेच त्यांनी अतिक्रमण केल्याने जमिनी संक्रमण करून त्यांच्या नावावर करावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देसाई शेतकऱ्यांची व्यथा सांगताना 60 वर्षांनी हे शेतकरी खानापूर तालुक्याचे फॉरेस्ट जमिनी अतिक्रमण करून असतात. त्यांच्याकडे दंडाची पावत्या आहेत आणि खानापूर तालुक्यामध्ये कुठलंही साधन असं नाही की मोठा बिझनेस नाही, कुठली इंडस्ट्रीज नाही. परंतु विनाकारण आता त्यांच्या सगळं असून सुद्धा आज फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथं हे लावले, काय झाडं लावले. आणि परवा गोल्याळी गावामध्ये खानापूर तालुकामध्ये गोल्याळी ग्रामपंचायतमध्ये त्या लोकांना विनाकारण त्यांच्यावरती झाडं तोडले म्हणून त्यांचे गुन्हा घडले. खानापूर तालुक्यामध्ये झाड कटिंग बघितलं तर आज व्यवसाय चालू आहे, जंगल तोड पुरी चालू आहे.
पण साध्या एक शेतकऱ्याने जरी बारीक झाड काढलं तर त्यांच्यावरती गुन्हे विनाकारण गुन्हे नोंदवणार. त्याच्यासाठी आम्ही माननीय DC साहेबांना आम्ही आता निवेदन दिलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्यांचे गुन्हे मागे घ्यावे आणि ज्या जमिनी आहेत त्या कायमच्या कसवायला त्यांच्या कायमच्या द्याव्या म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. आणि आमचं 40 वर्षापासून लढा चालूच आहे परत पूर्वीपासून. आणि शेतकरी संघटना स्थापन करून 2004 साली स्थापन झाली, तेव्हापासून आजपर्यंत सरकार दरबार लढा चालू आहे. मंत्र्यापर्यंत सगळं बेंगळूरपर्यंत जाऊन आलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक फैजी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी पीडित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेकायदेशीर बसस्थानकावर महापालिकेचा हातोडा. किल्ला तळावासमोर RR बस कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेला बसस्थानक बेळगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाने JCBच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. KSRTCला समांतर बस वाहतूक करण्यासाठी RR कंपनीने किल्ल्याजवळ बसस्थानक आणि इतर व्यवसायांसाठी गाळे बांधून भाड्याने दिले होते. या विरोधात KSRTCने महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानुसार मनपाने RR कंपनीला 3 वेळा नोटीस पाठवून समज दिली होती. पण याकडे RR कंपनीने कानाडोळा केल्याने शेवटी मनपाने ही कारवाई केली.